संघ मुख्यालयामध्ये दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना हा टोला लगावलाय। बौद्धिक वर्गाला अजित पवार गट अनुपस्थित राहिल्यानं दरेकरांनी हा टोला हाणलाय। तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो असं प्रत्युत्तर त्यानंतर अमोल मिटकरी यांनी दिलंय। तर काल आपण पाहिलं की संघाच्या कार्यालयामध्ये जे बौद्धिक पार पडलं त्याला अजित पवार स्वतः किंवा अजित पवार गटाचे मंत्री किंवा आमदार अनुपस्थित राहिले। त्यावरून प्रवीण दरेकरांनी लगावलेला टोला आणि त्याला अमोल मिटकरींनी दिलेलं प्रत्युत्तर। अजित पवार साहेब का आले नाही ते माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता। पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती। त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत। आता शेवटी का आले नाहीत हा त्यांचा विषय। बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो। राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो। लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे। मी कालही उत्तर दिलं, ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे। हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं पालन प्रत्येक जण करतं। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं। थँक्यू।